मी एका गावात बोललो होतो, इतका जर तुम्हाला लेकराचा राग आहे मग एवढं कुठं केलंच कशाला? काय गरज पडली त्याच्यावरची? आपल्या लेकरांना फळे खायचे आनंद व्हायला पाहिजे ना. आपल्याला काय तकलीफ होती? सरपंच साहेब पुरे फळाचे झाडे लावून टाका, दोन्ही बाजूने लावा, खाऊ द्या ना लोकल. काय त्याला काय प्रॉब्लेम आहे? आणि जे तुम्ही शेत रस्ते केले म्हणते त्याला पण लावा, रोजगार हमीत लावा. चांगलं आहे, तुमचं ग्रामसेवक बी चांगलं आहे. तुम्ही त्याचे नाव घेतले ग्रामसेवकाचं चांगलं म्हणून नाव घेणं म्हणजे अजब गोष्ट आहे. है का नाही? मी तर खूप झालो, चांगली गोष्ट आहे. चांगलं आहे ना, चांगलं आहे ना. मी तेच म्हणतो ना, ग्रामसेवकाला चांगलं म्हणलं म्हणजे लय चांगली गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, ग्रामसेवकाला लोक चांगलं का म्हणत नाही, लोकांना ग्रामसेवक कळलाच नाही. ही सत्य परिस्थिती आहे साहेब. काही ग्रामसेवक वाईट असते तो भाग सोडा. पहिली गोष्ट, ग्रामसेवक गावात आला ना त्याच्या संग गोड बोललं पाहिजे. त्याला विचारलं पाहिजे, घरचे बरे आहे का, आई बरी आहे का, बायको बरी आहे का, पोराला किती मार्क, ते विचारतच नाही आम्ही. तो गावात आला का बाबा काय जीव लागेल त्याचं तुम्ही सांगा, काय जीव लागेल त्याचा? मग तुम्ही त्याला पिसळल्याने केलं की तो मोबाईल काढतो, कोण व्हिडिओ साहेब का, हॅलो हॅलो कशाला बसत इथे? तुम्ही गोड बोला ना त्याच्या संग, ग्रामसेवका संग गोड बोला. साहेब त्याच्या पोटात 33 कोटी देवे. अरे जे कोणाला माहित नाही, जे शिवसाहेब करू शकणार नाही तो ग्रामसेवक करू शकतो, गावचं कल्याण करू शकतो. 350 योजना आहे सरकारच्या, 350 275 योजना आहे. आणि ग्रामसेवकाला माहित आहे कोणती योजना कशी राबवायची, काय गावाचं कल्याण व्हायचंच काम आहे ना. मग आम्ही ग्रामसेवकाला जीव लावला पाहिजे. आणि ग्रामसेवक तीनदा बदलेला नाही पाहिजे. मी लय वेळेस सांगितलं, काम नाही ऐकलं तर तुम्ही ठोका त्याला, पण बदलू नका. बदललं ना काय होईल? दुसरं तेच होणार, हो काय ते हो काय. आणि उलटा ग्रामसेवक बदलेला ना साहेब, तुम्हाला सांगतो, हे समोर बसलेले म्हणून मला माया पोटात राहत नाही. मी जे आहे ते सांगून टाकतो. ग्रामसेवकाची तुम्ही तीनदा बदली केली का व्हिडिओला शिवलं सांगून, मग हा जाणारा ग्रामसेवक येणाऱ्या ग्रामसेवकाला तिकडेच सांगतो, ते गावले 12च आहे बरं का. आपलं वाटूनच झालं ना. बदलू नका. तुम्हाला मी माझी शपथ खाऊन सांगतो, सरपंच ग्रामसेवक बदलायचे नाही. मी 25 वर्ष सलग सरपंच होतो म्हणून मला त्या गावचं करता आलं. 2 वर्षात काय कळलं नव्हतं. ज्ञानेश्वरी कळणं सोपं आहे, गाथा कळणं सोपं आहे, वेद कळणं सोपं आहे, ग्रामपंचायत कळणं सोपं नाही, अतिशय अवघड आहे. ह्या मानवाचं कल्याण करायचं ही काही साधी गोष्ट आहे की कोणाच्या हातचं काम आहे? काही फार योजना आहे, फार किचकट काम आहे. 75 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून, अजून बाया लग्नाची नोंदी करीत नाही. करते हा सगळा अनाधिकृत कारभार आहे. अजून मेलेल्या माणसाची नोंद करीत नाही. कुठे ग्रामपंचायत कळली? अजून बांधकाम परवानगी घेत नाही. कचरा कुठे टाकायचं ते माहित नाही, संडासला कुठे जायचं ते माहित नाही. म्हणजे 75 वर्षात आम्हाला ग्रामपंचायत कळली नाही ना. त्याचं कारण तेच आहे, कोणी कोणाला पाहिलं नाही, कोणी कोणाला समजून सांगितलं नाही. एकमेकाचे जळ 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 जळ. ठीक आहे, चांगलं वाईट कशात बी आम्ही काही लय धुतल्या तांदळाचे नाही, आमच्यात बी काही वाईट गुण असतील, पण चांगलं चांगलं बी केलं पाहिजे की नाही. मी आल्यापासून विचार करतो, म्हैसपूर नाव दिलं याचा अर्थ तुमच्यात बी जसं चांगलं बी वाईट बी. म्हैस चांगलं दूध देते म्हणून चांगलं आहे, पण म्हैस चिखलात बसलीत लवकर उठतच नाही. अशा काही म्हशी असतात गावात, त्या चिखलात बसल्या उठतच नाही. त्यांचा राम करून
चांगलं त्यांना पटतच नाही. साहेब आपल्या देशात आर्थिक प्रॉब्लेम नाहीये शिवसाहेब, मानसिक प्रॉब्लेम आहे. कशाची कमी आम्हाला इथं काहीच नाही. आखातामध्ये आपले मुस्लिम बांधव हजला जाते का माहिती घ्या कधी, नाही तर जाऊन या दुबई हजला तिकडं. त्या अख्ख्या देशात 1 एकर जमीन नाही. तुम्ही म्हणून जमीन नाही मग काय, वाळू आहे वाळू. पीक विशेष नाही, पेरायचं कामच नाही. मग पेरायचंच नाही ते मग पुढचं काय आहे तिथं? केळं नाही, सीताफळ नाही, पेरू नाही, ज्वारी नाही, गहू नाही, कांदा नाही, लसूण नाही, वांग नाही, काही नाही. अख्ख्या देशात आपल्यापेक्षा 10 पट सुधारित आहे. तिथं रस्त्याला सोनं ऐकत, दुकानात नाही. अरे आपल्याकडे वांगे किती रस्त्याला, तसे सोनं किती रस्त्याला. ते चोरी होत नाही, नीट जगते मस्त. राहणं चांगलं, कपडे चांगले, खाणं पिणं चांगलं. त्यांचा भाजीपाला जर पाहिला ना दुसऱ्या देशातून आलेला, त्यांच्याकडे काही नाही. ते असा भाजीपाला राहतो विश्वास बसत नाही आपला, इतका भारी. सगळं निवडून तिथं नेतो आपण सडकं खातो. तिकडे जास्त पैसे मिळेल म्हणून. पण झाडं लावा, झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही. ऑक्सिजन 2 मिनिटं नाही मिळालं तर जगत नाही. पोरं हो, ऑक्सिजन शिवाय माणूस जगू शकतो का? नाही. आणि एका माणसाला ऑक्सिजन लागतो 28 किलो. किती? 28 किलो. एक झाड देते 7 किलो. एका माणसाला 4 झाड लागते जगायला. तुम्ही झाडं रानातले नाही पकडायचे, गावातले. तुमची आजची लोकसंख्या 1000 आहे, तर झाडं पाहिजे 4000. गल्लीत